दादा, माझं दुसरं लग्न लावून द्या आता. लोक खूप नावं ठेवायला लागलीत रे. मला नाही सहन होत. अगं, पहिल्या नवऱ्याला सोडून दुसरं जर लग्न केलं तर कसं वाटेल ताई? हे बघ, लोक नाव ठेवतात म्हणून दुसरं लग्न नको करू. मी आहे तुला सांभाळायला. तू एवढे कष्ट करून माझं लग्न लावून दिलं, पण माझंच नशीब फुटकं निघालं. नवरा दारू पिणारा निघाला. मी तरी किती दिवस त्याच्या घरी मार खात राहू रे. हे बघ ताई, जे नशिबात असताना तेच होतं. त्याच्यामुळे तू काळजी नको करू. हा भाव आहे ना तुझ्यासाठी. अरे पण तू तरी मला किती दिवस जपशील? आणि तुझं लग्न झालं की मला वेगळं राहावंच लागेल ना. ताई, हा भाऊ तुझा एवढा वेडा वाटला का? बायको जरी आली ना, तुला कधीच वेगळं राहून नाही देणार. आणि काही मनात विचार नको आणू. दादा, मला वाटतं तू माझं दुसरं लग्न लावून दिलं पाहिजे. आता मला इथे येऊन 1 वर्ष झालं की कोणी लग्न, पण माझ्यामुळे तू स्वतःला त्रास कशाला करून घेतोस? अगं ताई, तुला तेच सांगतोय, तुझा मला काही त्रास नाहीये. आणि तुझी जर इच्छा असेल ना दुसरं लग्न करायची, पाहतो मी स्थळ. नको काळजी करू. हा भाऊ तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. दादा, माझ्यासाठी काही नको करू. आधीच खूप केलेस तू माझ्यासाठी. आता फक्त दुसरं लग्न लावून दे, म्हणजे माझं आयुष्य सुखात जाईल. आणि आयुष्यभरासाठी एक जोडीदार हवा असतो रे. ताई, तुला काय म्हणायचं ते समजतं मला. मी पाहतो तुझ्यासाठी स्थळ. बर. चल, मी गावातून येतो. तुझं काम आवरतो. हो. ओ, बरं झालं तुम्ही इथं भेटली. तुमच्याकडेच काम होतं. काय बोल की. हा, याला अख्ख्या गावाचं माझ्याकडेच काम असते. आत्ताच एकाची नड भागून येत होतो. बोल, काय काम आहे? तुम्हाला माझी बहीण माहिती आहे ना? लग्न होऊन 1 वर्ष झालं, पण माझ्याकडेच आहे. तिचं दुसरं लग्न करायचं होतं. म्हणजे आहे का कुठं स्थळ? हाय ना, पण तिचं एकदा लग्न झालंय ना, तरी परत कशाला लग्न करायचं म्हणतो? तुझी बहीण काय तुला जड झाली का? अरे सांभाळ ना तिला आयुष्यभर. अहो तसं नाही. आता हे बघा, तिचं वय पण नाही जास्त. तिचं दुसरं लग्न होऊ शकतं ना. मायला, आतापर्यंत लय लग्न जमावली बरं का, पण हे प्रकरण जरा वेगळंच आहे. तुझ्या बहिणीला विचार, तिला लेकरं बाळ असणारा नवरा चालेल का? कारण का एकदा का माणसाचं लग्न झालं आणि त्याचं परत लग्न करायचं म्हणलं का त्याला लेकरं असणारच नवरा भेटतोय. नाही नाही, पोर असणार नवरा नाही पाहिजे. म्हणजे बिन लग्नाचं पोरगा म्हणतोय तू? हा. अरे येड लागलं का तुला? आता तुझं लग्न एखाद्या लग्न झालेल्या बाई सोबत लावून दिलं तर करशील का तू? नाही. मग बाकीचे कसे करतील त्या सोबत लग्न? काय बोलतो राव तू? उगा येड घालवला फुकट माझा. आओ, तुम्ही कशाला आला तिथं? आता 1 वर्ष झाले आपल्याला. आपल्यात काही सुद्धा राहिलं नाही आणि काही गरजच नव्हती इथे यायची तुम्हाला. अगं, तू इकडं आल्याच्या नंतर मी सगळं सोडलं. पुन्हा कष्ट करायला लागलो. दारू पाहिजे जे घालवलं होतं का, ते सगळं पुन्हा मिळवलं. 1 एकर जमीन घेतली. म्हटलं तुला एकदा येऊन सांगावं की माझी लायकी झालेली तुला सांभाळण्या इतकी. तू घरी चल. तूच बोलली होती ना की तुमची लायकी नाहीये मला सांभाळण्याची. बरं झालं लवकर आलं, नाहीतर आता माझं लग्न दुसरीकडे झालं असतं. माहितीये का? ताई, हे कस काय आले इथं? तू त्यांना सांगितलं नाही का आपण तुझं दुसरं लग्न जमवतोय? दादा, आता माझं लग्न दुसरीकडे जमवायची काहीच गरज नाही. तुझ्या दाजींनी सगळ्या वाईट सवय मोडून टाकल्या. अरे त्यांनी कष्ट करून 1 एकर जमीन घेतलीये. दारूपायी जो सगळा सामान विकला गेला होता ना घरातला, तो परत नवीन आणलाय. आता ह्यांनी एवढे कष्ट केले आणि एवढा बदल घडवला त्यांच्यात, मग ह्यांना सोडून मी कशी जाऊ? दाजी, तुमच्यासारखा जर प्रत्येकानं कुटुंबाचा विचार केला ना, तर कोणताच कुटुंब वेगळं होणार नाही. जाता येतो. आणि दाजी, परत तुमच्यामुळं माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय. नाही, असं काहीच नाही. आवर स्नेहा. तू जेलमध्ये गेल्यावर आम्ही कसे जगलो
लोक आम्हाला काय काय बोलली, आम्ही काय काय भोगलं याचा आता विचार करत बसू नको. फक्त परत आता त्या वाटेला जाऊ नको, नाहीतर थोडी जगायची इच्छा राहिलीये ती पण संपून जायची. अरे तू जेलमध्ये गेल्यानंतर असा एक दिवस नसन का तुझी आई तुझी आठवण काढून रडली नाही, आणि असा एक दिवस नाही का आम्ही सुखानं 2 घास खाल्ल्यात. पण झालं गेलं ते जाऊ दे, परत त्या वाटेला जाऊ नको. वाटलं नव्हतं असं कधी होईल म्हणून, पण तुम्हाला खरंच सांगतो, तिकडे गेल्यावर मला तुमची आठवण यायची. मी रोज रडायचो, कारण मला समजलं आयुष्यात किती मोठं संकट आली ना तरी त्याचा त्रास आईबापालाच होतो. पण काळजी करू नका, परत असं कधी होणार नाही. तुझ्या जेलमुळं पैसा गेला, इज्जत गेली, सगळं गेलं, काही नाही राहिलं. आता गेलेलं तर माघारी आणता येणार नाही, पण तू नीट राहा बाबा. आपलं आई वडील पोरांसाठी बर्बाद व्हायला सुद्धा तयार असतात, आणि आम्ही झालोय सुद्धा. सगळं व्यवस्थित चालू होतं आपलं. काय गरज होती तुला भांडणं करायची? पण जाऊ दे, झालं गेलं ते सोडून दे आता. पुन्हा त्या वाटेला जाऊ नको, आणि आता तरी सुधर. सुधरल तो, नका काळजी करू, द्या विषय सोडून. खरंच सुधरेल मी नाना. आयुष्यात अशी परत चूक नाही करणार मी, आणि जे गेलंय ना ते सगळं कमवेल मी. आयुष्यात परत कोर्टाची पायरी चढून द्यायची वेळ आणू नको. बाकी काय, गेलेलं कमवायला आम्ही आहोतच. परत खरंच असं नाही होणार कधी. आणि तो विषय नका काढू बरं. तो विषय काढला ना मला अजून त्रास होतो. बरं मी येतो रव्याकडे जाऊ. आता कशाला जातो? अरे गावातील लोक नावं ठेवतील तुला, परत तुला त्रास होईल पोरा. रवी माझा भावासारखा मित्र आहे. आलोच त्याला भेटू, परत नाही जाणार मी. अरे आता तरी घरी बस ना. तुझ्यामुळे साऱ्या गावात इज्जत गेली, तरी तोंड घेऊन फिरायचं का गावात? अरे साल्यात तुझ्यामुळे भाकर सुद्धा कडू लागते रे. तू गेला जेलमध्ये, अख्ख्या गावाची टुमणी मला खायला लागली. तुला कळत नाही का रे? सगळेजण मानतात तुझा मित्र तसा निघाला, म्हटलं तू पण तसाच असशील. पण तुला एक सांगतो, सगळ्यांना नडलो, सगळ्यांना धमकावून सांगितलं, तो माझा मित्र आहे, त्याला काही बोलायचं नाही. बाबा, जेलमध्ये गेल्यावर लय आठवण येत होती तुझी. शपथ सांगतो, तिथं गेल्यावर आहे ना तुझी, आई बापाची आणि तिची लय आठवण येत होती. अरे तिच्या पायी जेलमध्ये गेला तू, तर तिचीच आठवण येते का? अरे तिच्या पायी दुसऱ्या संग ती भांडला, जेलमध्ये गेलास. तिने काय केलं रे तुझ्यासाठी? ती गेली लग्न करून. काय लग्न केलं तिनं? हो, केलंय तिने लग्न. तुला सांगत होतो तिच्यासाठी काय करू नको, धोका देईल म्हणून. ती झालं ना तिच्या पायी बरबाद आता. खरंच धोकेबाज निघाली ती. लग्न करून कुठे गेली सांग ना, मला भेटायचंय तिला. कशाला भेटायचंय तिला? परत जेलची हवा खायची का? काय बापाला मारताना बघायचंय? रव्या, फक्त एकदा भेटायचंय, मला घेऊन चाल ना. साल्या तू सुधारायचाच नाही. मला नाही माहिती ती कुठे आणि कुठं भेटल. आपल्या मैत्रीची शपथ, तुला खरंच माहित नाही कुठे आहे ती? तुझ्यामुळं मी जेलमध्ये गेलो. तुला जे मुलं त्रास देत होते त्यांना मी मारलं, आणि तू इकडे लग्न केलंस. लाज नाही वाटली का तुला? एकदा पण माझा विचार नाही करता आला? वाटलं नव्हतं तू एवढी धोकेबाज निघशील. तुला मारायचंय ना मला, अजून एक कानाखाली मार, पण मला धोकेबाज म्हणू नकोस. अरे जेव्हा तू जेलमध्ये गेलास ना, तेव्हा मी स्वतःचा जीव द्यायला चालली होती, फाशी घेत होती. पण माझ्या घरच्यांनी बघितलं मला विचारलं त्यांनी काय झालंय, आणि मी सगळं खरं खरं सांगितलं आपलं. पण नाही ऐकलं ते. माझं लग्न दुसऱ्याशी लावून दिलं त्यांनी, तेही माझ्या मनाविरुद्ध. आणि लग्न नसतं केलं ना तर माझे आई बाप माझ्या समोर फाशी घेत होते. काय करायचं होतं मी? माझ्या एका चुकीमुळं सगळं बरबाद झालं. काहीच नाही राहिलं आता.
आणि तुझं लग्न समजलं मला झालं तर जगायची पण इच्छा नाही राहिली. कसं जगू मी सांग ना. माझं प्रेम मला भेटलंच नाही, पण माझ्यामुळं माझे आई वडील सुद्धा बर्बाद झाले. बरोबर आहे तुझं, पण जगावं लागतं रे, मरता नाही येत. मी सुद्धा रोज रडून रडून जगते, दिवस काढते कशी तरी. पण आता तू आलायस ना, तू तुझ्या आईबाबांसाठी जग. जे काही करायचंय ना त्यांच्यासाठी कर. माझ्यात काही नव्हतं रे. तुला चांगली बायको भेटेल हां, आणि माझ्यामुळे तुला जेलमध्ये जावं लागलं. मी त्यासाठी खरंच माफी मागते तुझी, पण मला धोकेबाज म्हणू नकोस. पण तो मला पाहिजे होती, आता नाही भेटणार का तुम्हाला? नाही. सुहास, ए सुहास, अरे चल आपण दुसऱ्याच्या घरी. खुश राहा आणि काळजी घे. एवढा वेळ असतो का? चल. या बघा, तुमचं पोरग काहीच काम करत नाही ना, माझी काही हरकत नाही, तरी सुद्धा मी माझ्या भावाची पोरगी त्याला द्यायला तयार आहे. अहो तुम्हाला सांगते, लय स्थळं बघितली पण लोक पोरीच देत नाहीत. अहो लोकांना काय कळतंय? हा, पोरग आता जरी काम करत नसलं तरी एकदा का संसाराला लागलं का खांद्यावर जबाबदारी येते, मग लागन आपोआप कामाला. माझं पोरगं काम करत नाही असं काही नाही, पण आमच्याकडे जमीन नाही, नाहीतर दुसऱ्याच्या हाताखाली काम करायची गरज पडली नसती. आता एकदा का त्याचं लग्न झालं तर बायको आणि तो दोघं मिळून काम केले की बघा कशाचीच कमी नाही पडणार. ते बी खरंय, एकदा का दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली का संसारात काही कमी पडत नाही बघा. हा, पण काय माहिती आहे का, माझी एक अट आहे. नाही कसं आहे, तुम्हाला आम्हाला थोडे पैसे द्यावे लागतील हे लग्न करून घेण्यासाठी, कारण आमच्याकडे आता काही पैसे नाही बघा. अहो पण कुठून आणायचे पैसे? आमच्याकडेच नाहीत पैसे. उलट मला वाटलं की तुम्हीच हुंडा देताल म्हणून. आता कसं आहे, तुमचं पोरग काहीच काम करत नाही तरी सुद्धा आम्ही पोरगी द्यायला तयार झालो, आणि तरी सुद्धा तुम्ही पैसे द्यायला नाही म्हणताय. हे बघा, तुम्हाला जर नसेल ना जमत पैसे द्यायला तर बाकीचे लेस तळे आहेत आम्हाला, ते देतात ते बरं का आम्हाला पैसे. बरं बरं, देतो पैसे, काही हरकत नाही. तेवढं जमवून घ्या. मला तरी कुठं लई आहे, सगळं करायचं ते त्याच्यासाठीच करायचंय. बरं झालं लवकर समजलं तुम्हाला. 2 लाख रुपये द्यावा लागतात, आणि एकदा का 2 लाख दिले का पुढच्याच आठवड्यात लग्न झालं म्हणून समजा. बरं बरं, पण मुलीला मुलगा पसंत आहे हे विचारलं का तुम्ही? नाहीतर लग्नानंतर तिची नाटकं सुरू व्हायची. अहो त्याची काळजीच करू नका तुम्ही, पोरगी काय माझ्या शब्दाबाहेर नाहीये. एकदा का तुम्ही पैसे दिले की मी लागलोच तयारीला. बरं चालतंय, येऊ का मग मी? अजून बरीच कामं आहेत मला. बरं बरं, या उद्या, देते पैसे. चालतंय, येतो. बरं. रामू काका, त्या गावातल्या संत्यासोबत तुम्ही स्नेहाचं लग्न जमवताय असं माझ्या कानावर आलंय. आईला गावातल्या लोकांना लगेच वास येतो रे. हा, जमवतो आम्ही लग्न. काय झालं मग? अहो कशाला त्या पोरीचं वाटोळं करताय? ते पोरग दारू पितंय, काम पण करत नाही. ए, आमच्या पोरीचं आम्ही बघून घेऊ, तुला काय करायचं रे मधी मधी? तू तुझं काम कर गप. अहो तुम्ही स्नेहाचे काका म्हणून सांगितलं, मला काय करायचं? हे बघा, एखाद्या पोरीचं जर वाटोळ होत असेल, ते जर आपण नाही केलं तर चांगलंच आहे ना. हां, अरे पण आम्ही पोरगी देतोय म्हणजे काय ना काय आम्ही माहिती काढलीच असेल ना तिथली. पोरग एकदम चांगले, ही गावातली लोक आहे ना उगा काय बी सांगतात. पोरग कष्ट करते, काम करते, सगळं माहिती आहे मला. चांगलं आहे ना पोरग. हा, एक काम करा ना, त्याच्याच भावाला तुमची पोरगी द्या बरं. ते आईला लय डोकं लावायला लागलं रे तू. तू तुझं काम कर गप. तुला काय करायचं रे आमच्या घरात आम्ही काय करतोय काय नाही? या गावातल्या लोकांना आहे ना मधी मधी तोंड घालायची घाणेरडी सवयच आहे. चल नाही इथून. जातो.
हिला काय करावं या गावातल्या लोकांना काय कळत नाही मला. हे. अरे रवी, बरं झालं मला इथं भेटला तू. तुलाच पाहत होतो. बोल ना, काय म्हणतो? तुझी बहीण स्नेहा नाही का, तिचं तुझ्या काकानं लग्न जमवलंय. हो माहिती मला. अरे पण ते पोरग दारू पितंय, काम करीत नाही, शेती पण नाही त्यांना. तुझ्या बहिणीचा वाटव नाही व्हायचं का? विचार कर बरं. हे तुझ्या काकांना सांगायला गेलो तर ऐकलं पण नाही त्यांनी माझं. चायला सका काकाच पक्का वैरी निघालाय. तू आता इथं त्याला घालायला का? हा ओ काका, खरंच तुमच्या पोरीप्रमाणे लग्न जमवलं तुम्ही? हा अहो ते पोरग दारू पितंय, काही कामधंदा करीत नाही, त्याला शेती नाही, आणि तुम्ही स्नेहाचं लग्न तिथं जमवलं का? हे बघ, लग्नानंतर पोरं सुधारतात. हा, आणि ते पोरग दारू पित होतं, आता नाही पित दारू ती. आणि काय माहितीये का, शेती नसली म्हणून काय आलं, कष्ट करून घर चालवतंय पोरग. हा, कष्टाळू आहे. तेव्हा मी काय म्हणतोय, आपलं गरीबच बरं आहे. कशाला उगीच ओटाच्या बुडक्याचा मुका घ्यायला जायचं. हा अहो मग तुमची पोरगी द्या ना तिथं. माझ्या बहिणीचं लग्न मी जमवतो आणि तुम्ही असं वागाल म्हणून मला वाटलं नव्हतं. सुहास, बरं झालं तुम्हाला सांगितलंस, नाहीतर आहे ना माझ्या बहिणीचं वाटोळं झालं असतं. आणि हा असा चुलता असेल ना, कोणतंच घर एकत्र राहू शकत नाही. तुम्ही बसा आयुष्यभर असंच पाप करीत. आज तुझ्या चुकीमुळे माझं पोरग तुझ्या पोरीला घेऊन पळून गेलं. मी काय चुकी केली? तुझ्या पोटाला नालायक पोरग जन्माला आलं ते सांग ना. माझा पोरगा नालायक आणि तुझी पोरगी लई शहाणी. बरी माझ्या पोराला घेऊन गेली. अरे तू जर याआधी लग्न लावून दिलं असतं ना, तर ही वेळ आली नसती. माझं पोरग तुझ्या पोरीला घेऊन पळून गेलं नसतं. मला माझ्या मुलीचं त्याच्यासोबत लग्नच लावून द्यायचं नव्हतं. मुळात मला तुझं पोरगच आवडत नव्हतं, म्हणून मी त्यांचं लग्न लावून देत नव्हतो. पण पोरीला पोरगा आवडत होतं ना. आता माझ्या भावाची पोरगी म्हणून मी काही नीट सांभाळली नसती का? आता गेली पोरगी पळून. सगळ्या गावात तुझ्यामुळे इज्जत गेली. आता माझ्याशी भांडून उपयोग नाही. इज्जत माझ्यामुळे नाही, तुझ्या पोरामुळे गेलीये. अख्ख्या गावात बोबाटा झालाय. बहिणीच्या पोरानंच भावाची पोरगी पळवली म्हणून. आता गावात कसं तोंड दाखवायचं मी? मला काही सांगू नको, तुझीच चुकी आहे. मी तर हुंडा सुद्धा मागितला नव्हता. आणि माझं पोरग दुसऱ्या पोरांसारखं किमान बेरोजगार तर नाही ना. पण तुलाच पटत नव्हतं. आता भोग, तुला भोगायचे ते. असं असेल ना तर आजपासून आपलं बहीण भावाचं नातं संपलं म्हणून समज. आणि माझी पोरगी पण मिली माझ्यासाठी. तिला म्हणावं परत माझ्या दारात येऊ नको. संपलं ना आता? मग पुढं काही बोलूच नको. मी बघेल माझी सून कशी सांभाळायची कशी नाही ते. आणि तुझ्या दारात पण येऊन देणार नाही. आणि तुझ्यासारखा बाप असेल ना तर ती येणार पण नाही. अरे येऊच नको म्हणाव तिला. मला मुलगीच नाही असं समजन मी. आणि आपलं नातं आहे ना फक्त तुझ्या पोरामुळे तुटलंय असं समज. तू आता ना माझ्याच पोराचं नाव पुढं करणार. तुझी चूक आहे ना, तुझ्या लक्षातच येत नाहीये. अरे त्यावेळेस लग्न करून दिलं असतं ना तर हा दिवस पाहायची वेळ आली नसती. माझ्यामुळे आली नाही वेळ, येऊ दे. पण आजपासून माझ्यासाठी माझी बहीण पण मेली आणि माझी पोरगी पण मेली. येतो मी. ए राम्या, खरंच ही बहीण तुझ्यासाठी मेली? अरे घाबरलो ना मी. असं कोण अचानक शेतातून बाहेर येतं का? तुला माहिती आहे ना काय झालंय ते? माहिती, आताच पळून जाऊन लग्न केलंय तू. मग कशाला घाबरतो रे? हा, आणि दुसरी कोणाची का? तुझ्या मामाचीच पोरगी आहे ना. अरे पण गावातून जायला बरं वाटत नाही म्हणून इकडून आलो. कशाला पळून गेला होता मग? तुझ्या आईला पण त्रास, हिच्या बापाला पण त्रास, आणि मामाचीच मुलगी ना. एकदा मामाला बोलला असता तर मामाला लग्न लावून नसतं दिलं तुझं. मामाने लग्न लावून नाही दिलं म्हणून पळून जावं लागलं. आणि मामा लोकाला आहे ना लय गर्व असतो. 70 वेळेस सांगितलं लग्न लावून दे लग्न लावून दे, पण नाही दिलं. हिचा दुसऱ्यासोबत लग्न लावून देणार होता म्हणून आम्हाला पळून जावं लागलं. आता कशाला मागचा विचार करत बसतो? आता काय करायचं ते सांग. पण घरी जायला भीती वाटते रे.
अरे मग हा तुझा मित्र कशाला आहे? चल माझ्यासोबत. अरे पण तिकडं बाबा असतील का? मला भीती वाटते रे. पळून जायला नाही घाबरली आणि आता भीती वाटती. चल माझ्यासोबत, मी आहे. रवी आहे ना सोबत, आणि काही झालं ना आई आपली साईड घेईल. चल. चला. कशाला आलास? ही बहीण तर मेली होती ना तुझ्यासाठी. पोरगी आली का नाही ते बघायला आलो होतो. मन लागत नाही माझं, काय करावं तेच सुचत नाही. एवढा जीव आहे ना पोरी, तर तिच्या मनासारखं करायचं होतं. तू तर जिवंतपणी तिला आणि मला दोघींना मारून टाकलंस. तिला अजिबात मारायचं नाही. बायको आहे ती माझी, नाहीतर पोलिसाची गाडी बोलून घे. बाप आहे मी तिचा, एवढा पण हक्क नाही का माझा? कसा राहील तुमचा हक्क? तुमच्या मनाचा विचार करून हे दोघं तुम्हाला सांगत होते. तुम्ही ऐकलं त्यांचं? नाही ना. त्यांचं लग्न लावून द्या, तुम्ही नाही दिलं लावून. मग मामा, तुमच्या एका चुकीमुळं तुम्ही तो सुद्धा हक्क गमावलाय. तुझी पोरगी आता माझी झाली, काळजी करू नको. तुझ्यासाठी जरी मी मेले असले ना, तरी माझ्यासाठी माझा भाऊ जिवंत आहे असं समजते मी. खरं तर तुझ्यासारख्या भावाबरोबर बोलायला नाही पाहिजे, पण काय करणार, रक्ताचं नातं आहे ना, जीव लागतो. म्हणजे तुमच्या चुकीमुळं तुम्ही तुमच्या बहिणीला मेली म्हणाले? अहो मामा, तुम्हाला समजायला पाहिजे ना, तुम्ही ह्या बहिणीसाठी किती काय काय केलंय. मग तिच्या पोरासोबत लग्न लावून दिलं तर काय झालं? त्यांना दोष देऊन काय उपयोग आहे? गावातल्या लोकांना समजायला पाहिजे ना. हा, आता तरी त्यांना सुखाने संसार करू द्या. खरं आहे तुमचं, माझं चुकलंय सगळं. येतो मी. नाना, मुलीने किती पण चुका केले ना, तरी बाप पोरीसाठी चुका गिळून घेतोच. फक्त हा बाप आधी चुकला होता. कोणाचा बाप असा चुकायला नको. काय ग पुरी, मला समजलं तुझ्या लग्नासाठी तुझ्या बापाला पैशाची अडचण आहे. तुझ्या बापाला म्हणावं कोणाकडे पैसे नको घेत बसू, सरळ माझ्याकडे ये, मी देतो पैसे. अहो काका तसं नाही. हुंडा घेऊन लग्न करणाऱ्या मुलासोबत मलाच लग्न नव्हतं करायचं, म्हणून मीच मोडलं ते लग्न. एकदम चांगलं केलं बघ पुरी. अगं मी बी तुझ्या बापाला कितीतरी वेळा समजून सांगितलं, पण तुझा बाप ऐकून घ्यायलाच तयार नाही. तो म्हणतोय तुझ्यासाठी पर शेती बी विकायची तयारी आहे माझी. म्हणतोय फक्त नोकरीवाला पोरगा भेटला पाहिजे, तर किती बी हुंडा द्यायला तयार आहे म्हणतोय मी. शेतकरी नवरा का नको, आणि हुंडा देऊन नोकरीवालाच कशाला पाहिजे? आता मला शिक्षण घ्यायची खूप इच्छा आहे, ते शिकू देत नाही, आणि चाललंय हुंडा देऊन माझं लग्न लावून द्यायला. काका, तुम्ही त्यांना जरा समजावून सांगा ना. अहो मला शिकू दिलं ना त्यांनी, तर मी पण नोकरीला लागेल, कमवल. पण नाही, यांना माझ्या शिक्षणासाठी पैसे नाहीत आणि हुंडा द्यायला पैसे आहेत. हे बघ, काय काळजी करू नको. काय जेवढा पैसा लागेल ना तेवढा मी देतो, पण तू फक्त शिक. कसं आहे माहिती आहे का पुरी, तू शिकणं गरजेचं आहे. राग नको मानू, पण तुझ्या वडिलांनी शिक्षण कधी केलेलं नाही, त्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती नाही. पण काय हरकत नाही, तुला शिकायचंय ना, मी तुझ्या वडिलाशी बोलतो. काय लागन तेवढा पैसा जाऊ दे, पण तू शिक. मुली शिकणं गरजेचं आहे. चालते, मी त्यांना सांगते तुमच्याकडे यायला, आणि त्यांना नीट समजावून सांगा. आणि तुम्ही सगळा खर्च करणार आहात हे पण सांगा. मी नोकरीला लागली ना की तुमचे सगळे पैसे परत करेल. अगं तू काय पैसे परत करू नको, त्याची काय बी गरज नाही. पण फक्त कसं आहे माहिती आहे का, गावातल्या शेतकऱ्यांची मनं बदलली पाहिजे. त्यांनी शिक्षणाच्या दिशेने गेलं पाहिजे बघ, एवढंच मला म्हणायचंय. बरोबर आहे तुमचं. गावात तुमच्यासारखा एक जरी व्यक्ती असला ना, आपलं गाव सुधारायला अजिबात वेळ लागणार नाही काका. अगं आपलं काय, जेवढं जमन तेवढं करायचंय. पण तू शिक फक्त. हा बरं चालतंय, येतो मग मी आता. या चालते. काय रे, काय झालंय, एवढा का नाराज आहे? काय नाही. अरे सांग केला का, आम्हाला बी कळू दे नेमकं काय झालंय. काय सांगू आता, एवढं वय झालं तरी लग्न व्हायना. शिकायचं होतं पण बापाकडे पैसे नव्हते, म्हणून शेतकरी झालो. आता शेतकरी झालो तर कोणी मुलगी द्यायला तयार नाही.
आईला ते बी खरं आहे बरं का. सध्या लग्नाचं अवघडच झाले. पण तू कशाला काळजी करतो हा? अरे शेतकरी असला तरी 12 एकराचा मालक आहे तू. काय करता त्या शेतीला, इथं बायको मिळाना. आजकाल शेती पाहून नाही, नोकरी पाहून बायको दिली जाते. मी शेतकरी म्हणून लग्न व्हायना, त्यामुळं माझ्यावर आहे ना आत्महत्या करायची वेळ येणार एक दिवस. ते बी खरं आहे बरं का. पण असलं काय करू नको तू. अरे आमच्या पाहुण्यात आहे ना एक चांगली पोरगी बघ. उद्याच तुझ्या सोयरिकीबद्दल बोलतो ना त्यांना. हा, आणि त्यांनी पण नकार दिला मग. अरे त्यांनी नकार दिला तर दुसरी सोयरीक बघायची. अरे शेतकरी माणसं आपण, नाराज होऊन जमतंय का? एक पीक गेलं तर आपण लगेच दुसरं पीक घेतोय का नाही? अरे तशी एक सोयरीक गेली तर लगेच दुसरी बघू आपण. एवढं काय त्यात? अरे ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50, तसं नवरदेव सलामत तर नवऱ्या 50. बरोबर आहे तुमचं. बरं बघा मग तेवढं लग्नाचं. हा चालतंय की. जा आता तू कामा बिमाचं बघ जरा. हा, नाराज होऊ नको. भेटतो उद्या तुला. बरं जातो. हा हा. स्नेहा, काय रे? लय आनंदात दिसतेस, काय झालं? काय नाही, ते आपल्या गावचे रामू काका आहेत ना, त्यांनी माझं लग्न होणार होतं ते थांबवलं आणि माझं शिक्षण सुरू केलं. आणि तुला सांगते, माझ्या शिक्षणासाठी जो काही खर्च येणार आहे ना, तो सुद्धा तेच करणार आहे. आयला भारी झालं. तुला सांगतो स्नेहा, माझं लग्न होत नव्हतं तेव्हा माझ्या डोक्यात आत्महत्याचा विचार येत होता. पण ते मला म्हणले, तुझं लग्न लावून देतो मी, काळजी नको करू. म्हणून मी वाचलो, नाहीतर आत्तापर्यंत मी सगळा खचून गेलो असतो. बघणार आहे, रामू काकांचं आपल्याशी काहीच नातं नाही, तरी आपल्याला त्यांनी एवढी मदत केली. जर प्रत्येक गावात असा एक रामू काका असला तर आपल्यासारख्या मुलामुलींचं किती भलं होईल ना. बरोबर आहे तुझं. मला तर वाटतं रामू काका आहे ना देवानेच पाठवले असतील. खरंच. चल जाते, कॉलेजची तयारी करायची आहे मला. बरं मी पण निघतो, मला पण लग्न जमवायची तयारी करायची. चालतंय. चल. काका, बरं झालं तुम्ही भेटलात, पाया पडते. का ग पुरी? अहो काका, तुमच्यामुळे मी आज नोकरीला लागले आणि बापाच्या डोक्यावरचं कर्ज पण फेडू शकले. हो वा 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 वा. तू कामाला लागली हे लय चांगलं झालं बघ पुरी. आता तुझ्या बापाच्या डोक्यावरचा भार एकदम हलका होईन बघ. आणि ह्याच्यासाठीच तुला मी शिक म्हणलो होतो. पण काका, तुम्ही एवढं सगळं का करता हो आमच्यासाठी? काय मिळतं तुम्हाला आमच्यासारख्या मुलांना मदत करून? खरं तर तुम्ही वाईट नाही करत, उलट तुमच्यामुळे आमच्यासारख्या मुलांचं आयुष्य बदलून जातं. पण एवढं सगळं का हो? अगं मला वरच्यानी भरपूर दिले, मग स्वतःजवळ ठेवून काय करू? हा, गरजेपुरतं माझ्यापाशी ठेवतो आणि बाकीचं तुमच्यासारख्या लेकरांना मदत करतो. यातच मला सुख मिळतं. आता तुझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना, का आपोआप माझ्या डोळ्यात पाणी येईन बघ. म्हणून मदत करत असतो मी. आणि हा, माझ्या परमाने ज्यांच्याकडे आहे ना, त्यांनी गरिबांना जमन तशी मदत करावा, एवढीच माझी इच्छा. तुमच्यासारखा एक तरी व्यक्ती गावात असला पाहिजे बघा. खूप भलं होईल सगळ्यांचं. बरं चालतंय, जातो आता मी. आणि उद्या सकाळी पेढे खायला येणार बरं का घरी. नक्की या. वडिलांना सांग तुझ्या. हो. स्नेहा, तू क्लासला गेलतीस का? हो. अगं मग तोंड पाडायला काय झालंय तुला? अरे रवी, मी MPSCच्या परीक्षेत पास झाले, पण अरे वा, अगं मग चांगली गोष्ट आहे ना. एवढं कशाला तोंड पाडते? अरे पण मी मेन एक्झाममध्ये फेल झाले रवी. अपयश आलं मला. भीती वाटते आता, बेचैनी होतीये. अगं एवढं खचून नको जाऊस. तुला घरचे शिकवून देत आहेत. माझं तसं नव्हतं ना. माझ्यावरती लवकर जबाबदाऱ्या पडल्या, त्यामुळे मला शिकता नाही आलं. आणि आपल्या गावात तू पहिली मुलगी आहे, एवढं शिकतीये. नाहीतर आपलं गाव मागासलेलं आहे, इथं मुलींना शिकून पण नाही देते. आपल्या गावची ही परिस्थिती ना लवकरच बदलेल रवी. मला एकदा ही MPSCची एक्झाम क्रॅक करू दे. हे MPSC म्हणजे नक्की काय असतं ग? महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अशी एक्झाम आहे. एक्झाम जरा अवघड आहे, पण आता या अपयशानंतर मला अजून मेहनत घ्यायची आहे आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे.
मग त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली ना तरी चालेल. अगं तू दाखवशील करून, मला खात्री. हे बघ, तू हुशार पण आहेस आणि जिद्दी पण आहेस, त्यामुळे तू करून दाखवशील. मला काय त्यातलं कळत नाही. चालते. येऊ? हो. आप्पा, मी तहसीलदार झाले. वा वा वा, अभिनंदन बेटा, शाब्बास, करून दाखवलं तू. आता आम्हाला पण अभिमानाने सांगता येईल, आमची मुलगी तहसीलदार. मी म्हणाले होते ना टेन्शन घेऊ नको, पास होशील म्हणून. अगं पुण्याहून तुझी बहीण पण निघाली तुला भेटायला. म्हणाली आता फोन नाही करत, भेटूनच मिठी मारते स्नेहाला. मग काय, आता आम्ही स्नेहा मॅडम म्हणायचं का? आओ, लहानपणीपासून तुम्ही मला सोनूच म्हणताय ना, मी आत्ताही तुमची सोनूच आहे. बरं जाऊ द्या, आधी मी जाऊन पूजाला भेटून येते. अगं पूजाला नंतर भेट, आधी बाहेर बघ कोण आलंय. अभिनंदन स्नेहाजी, मी तुमची मुलाखत घ्यायला आलोय. थँक्यू. पण मुलाखत? स्नेहाजी, तुम्ही अशा गावात राहता जिथे मुलींच्या शिक्षणाला तितके महत्त्व दिले जात नाही, काय सांगाल? हो, गावामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल जागरूकता जरा कमी आहे. ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही मुलींना काय संदेश द्याल? गावातील मुलींनी पारंपरिक व आधुनिक शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहाकडे गेलं पाहिजे आणि सर्वांनी मुलींना शिक्षणाबद्दल प्रोत्साहन सुद्धा दिले पाहिजे. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला एवढं शिकून दिलं, काही लोकांचा विरोध झाला का? झाला ना. गावातील लोक माझ्या आई वडिलांना म्हणायची, मुलीला एवढं का शिकवताय? पण माझ्या आई वडिलांनी कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, समाजाला कधीच घाबरले नाही. त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला उच्च शिक्षण दिलं आणि मला असं वाटतं असं सगळ्यांनीच केलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांबद्दल महाराष्ट्रातील नवीन विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील? खरं सांगायला गेलं तर स्पर्धा परीक्षेसाठी संयम, सातत्य आणि कष्टाशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या कष्टाशी प्रामाणिक राहूनच अभ्यास केला पाहिजे आणि परीक्षेला बसलं पाहिजे. त्याची क्षमता काय आहे आणि कमतरता काय आहे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. स्पर्धा देणारे विद्यार्थी हे जरी लाखोमध्ये असले तरी खरी स्पर्धा ही स्वतःशीच असते. त्याच्यामुळे नियोजन करून आणि शिस्तबद्ध राहून ही स्पर्धा दिली पाहिजे. आणि या स्पर्धेला भाषेचं असं काहीच अपवाद नाहीये. अगदी मराठी मीडियमचा मुलगा देखील याच्यात यशस्वी ठरू शकतो. आज तुमची मुलगी तहसीलदार झाली, ही नक्कीच तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर तुमचं उत्पन्नाचं साधन काय आणि तुम्ही मुलीला प्रोत्साहन कशी दिली, काय सांगाल? उत्पन्नाचं म्हणजे वडिलोपार्जित काहीच नव्हतं आमचं, ना शेती ना जमीन. नंतर शेती घेतली थोडी आम्ही, पण आमचा मूळचा व्यवसाय पेपर विक्रीचा. बरं, यापुढे मी जे प्रश्न विचाराल ना ते कॅमेऱ्याकडे पाहून बोला. हा, पेपर म्हणजे वृत्तपत्र, न्यूजपेपर? हा, न्यूजपेपरच म्हणजे वृत्तपत्र. इकडं बघून बोलायचं ना. हां, तर मी त्या काळी वृत्तपत्र विक्रीचा पण व्यवसाय केला. त्यावेळी हा व्यवसाय फार गौण समजला जायचा, म्हणजे त्याला महत्त्व नव्हतं जास्त. आणि त्यासोबतच मी पुणे स्टेशन बाहेर रबर आणि प्लास्टिकच्या चपला पण विकलेल्या आहेत. आणि असं छोटं मोठं व्यवसाय करून मी आमचं घर चालवलं आहे. पेपरच्या धंद्यामुळे आमच्या कुटुंबाला हातभार लागायचा आणि त्यातूनच मी मुलांचं शिक्षण केलं. एवढा संघर्ष असताना मुलीला शिकवलं? हो, आमची परिस्थिती बिकट असली तरी मुलींच्या शिक्षणाकडे कधी मी दुर्लक्ष नाही होऊन दिलं. मी स्वतः कमी शिकलोय, त्यामुळे माझ्या मनात शिक्षणाबद्दल खूपच आस्था आहे. लहानपणीच मी मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली आणि त्यामुळेच मुलींना स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा रुची निर्माण झाली आणि त्यामुळे मुलींनी स्पर्धा परीक्षा दिल्या अनेक. आज माझी मुलगी तहसीलदार झाली. माझी थोरली मुलगी सुद्धा पुण्यात IT कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती आहे, म्हणजे खूप मोठ्या पोस्टवरती ती. आणि एक बापाला अजून काय पाहिजे. मला माझ्या दोन्ही मुलींचा अभिमान आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या पालकत्वाबाबतीत आणि मुलींच्या शिक्षणाबद्दल काय सल्ला द्याल? मुळातच मुलगा हवा या हव्यासपोटी अनेक पालकांना हिणवलं जातं. समाजावरला हा पगडा दूर होणं ही काळाची गरज आहे. आणि मुलींना मुलगा म्हणून वाढवा असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मी माझ्या मुलींना मुलगी म्हणूनच वाढवले, त्यांना त्यांची ध्येय दाखवून दिली. मुलींना जर तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं
त्यांना त्यांची ध्येय छंद जोपासण्यास मदत केली तर त्या निश्चितच नाव कमवतील. मुलींना नुसतं शिक्षण न देता त्यांना करिअर करण्यासाठी सुद्धा पाठिंबा द्यायला हवा. नुसती लग्नाची घाई करू नये. मुलींना जर योग्य पाठबळ मिळालं तर त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचं नाव उज्ज्वल करतील. स्नेहाच्या यशाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एका मागासलेल्या गावातून आलेली स्नेहा आज तहसीलदार झाली. तिच्या आणि तिच्या वडिलांच्या कष्टाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कॅमेरामन गणेश सोबत सुहास, YFC न्यूज. धन्यवाद. माझं ना खरं प्रेम आहे त्याच्यावर, आणि तू किती मारलंस ना मला तरी मी त्याच्यासोबतच लग्न करीन. लाज वाटत नाही का तुला? त्याचं जर नाव माझ्या समोर घेतलं ना तुला मारून टाकीन मी. टाक मारून. तुला काय कळणार आहे माझ्या प्रेमाची किंमत? आणि भाऊ ना मारायसाठीच पुढे असतात. बहिणीच्या प्रेमाला कधी समजून घेत नाही. ऐ, ते प्रेम वगैरे नको सांगू मला. तू काय माझ्यापेक्षा मोठी नाहीये. लागली सांगायला. आई गेली म्हणून तुझं लग्न लावून नाही दिलं म्हणून असा गैरफायदा घेते का? थांब, उद्या आहे ना एखाद्या ऊसतोड कामगारासोबत लग्न लावून द्यास सांगतो नानाला. लय नखरे करायला लागली तू. दे लावून लग्न, काहीच हरकत नाही. तरी मी पळून जाऊन त्याच्यासोबत लग्न करेन. तुम्हाला माझा विचारच नाही करायचा आहे तो मला मारून टाकलं तरी चालेल ना. असं काय का त्याच्यात? गावात टुकारपणा करत फिरत असतो. तुला आयुष्यभर शेती करावं लागल. आयुष्याचा विचार केला का? आपल्या बापाने नाही केली का शेती? आणि शेती करणं काही वाईट आहे का? मला काही करायची वेळ आली ना तरी मी त्याच्यासोबतच लग्न करेन. तू कसं लग्न करते ना बघतो मी. तू त्याच्या संग दिस फक्त मला. तुला नाही ना कापून टाकलं तर माझं पण नाव सुहास नाही. आणि कळू दे लोकांना सख्या भावानं बहिणीला मारून टाकलं म्हणून. मारून टाक नाही तर काही कर, पण लग्न करेल तर मी त्याच्यासोबतच. आणि तुला सांगायचंय ना नानाला, सांग ना. पण नानाला सांगितलं म्हणून मी काय माझ्या प्रेमाला नाही सोडणार. तू तर बापाला पण नाही घाबरत. मला नको घाबरू, पण किमान जन्म देणाऱ्या बापाला तरी घाबर. ठीक आहे, मी सांगते नानाला, बघू काय म्हणतात ते. पण तू माझा भाऊ आहेस ना, मग भावासारखाच राहा. बाप होण्याचा प्रयत्न करू नको. मी काय तुझा भाऊ नाहीये आणि तू पण माझी बहीण नाहीये. माझी बहीण आहे ना, असे लफडे करू शकत नाही. जाणे की तू. नाही ना मी तुझी बहीण, नसू दे. मला वाटलंच होतं तू घरी सांगितलं असंच काहीतरी होणार म्हणून, आणि तुझ्या भावाला समजल्यावर तो असंच वागणार होतं हे सुद्धा मला माहित होतं. अरे पण आपलं प्रेम आहे खरं, आणि आपण पळून जाऊन लग्न करू शकतो. पण आपण घरी सांगतो पण त्यांना ते ऐकूनच घ्यायचं नाही. मग करायचं तरी काय आपण? तुझा भाऊ आपल्या प्रेमाला हा म्हटला असता, पण मी त्याच्या प्रेमाचा विचार केला नाही ना, म्हणून तो आज आपल्याला विरोध करतोय. म्हणजे त्याचं माझ्या बहिणीवरती खरं प्रेम होतं. जसं आज तो तुझ्याशी वागलाय ना तसं मी माझ्या बहिणीसोबत वागलो होतो जेव्हा मला त्यांचं प्रेम समजलं होतं. त्यानंतर मी माझ्या बहिणीचं दुसऱ्यासोबत लग्न लावून दिलं. का तू तुझ्या बहिणीचं दुसरीकडे लग्न लावून दिलंस? कसं देणार? प्रत्येक मुलाला त्याचं प्रेम हवं असतं, पण बहिणीने दुसरं कोणावर प्रेम केलं ना प्रत्येक भावाला राग येतो. तिला मारून टाकावंसं वाटतं. मी उगाच माझ्या भावाला दोषी समजत होते, पण तू त्याच्या प्रेमाचा विचार नाही केलास. तुम्ही सगळे भाऊ असेच असता. जाऊ दे, मला तुझ्यावर पण विश्वास नाही आता. आणि तू माझ्या भावाचा विचार नाही केला, मी तुझा विचार कशाला करू? म्हणजे तुला म्हणायचं तरी काय? मला नाही करायचं तुझ्यासोबत लग्न. मी तुझ्यासाठी मार खाल्ला कारण चूक तुझी होती. तू जर माझ्या भावाचा विचार केला असतास ना तर आज आपल्यावर ही वेळच आली नसती. जाऊ दे, आता आपलं रिलेशन संपलं असं समज. मला परत भेटू नको आणि काही नको. आपल्यात आता काहीच राहिलं नाही. आता माझा भाऊ म्हणेल ना तिथंच लग्न करेल मी. येते मी. स्नेहा, ए स्नेहा, अगं थांब की. दादा, चुकलं माझं. मला माफ कर. ज्याने तुझ्या प्रेमाचा विचार नाही केला त्या मुलाशी मी लग्न करायला निघाले होते. पण आता समजले, आता तू आणि अण्णा म्हणतील ना तिथेच मी लग्न करणार. तू इथून गेल्यानंतर मी विचार करत बसलो होतो. मला वाटलं माझं प्रेम मला भेटलं नाही म्हणून मी तुला त्रास देतोय. पण तुझं प्रेम खरंय. तिच्या भावानं असा जर विचार केला असता तर कितीतरी बहिणीचं प्रेम अधूर राहिलं असतं. आणि आयुष्यभर बहीण भावाला दुश्मन म्हणून पाहिजे. पण तुमचं आहे ना खरं प्रेम.
मी सांगतो नानाला तुमचं लग्न लावून द्या म्हणून. आणि माझं चुकलं, मला माफ कर. खरंच भाऊ किती चांगला असतो रे. प्रत्येक बहिणीला तुझ्यासारखा भाऊ मिळायला हवा. मी लग्न करून द्या असं म्हणायला नाही आलो इथे. माझं चुकलं म्हणून मी इथं आलो. मला माफ कर. मी तुझं प्रेम तुझ्यापासून लांब नेलं. पण आज खऱ्या प्रेमाची किंमत कळते मला. जेव्हा आपलं प्रेम आपल्याला भेटत नाही ना, किती त्रास होतो ते आज समजतंय. खरंच मला माफ कर. तू चुकला म्हणून मी नाही चुकणार. तुझं आणि स्नेहाचं लग्न लावून देतो. प्रेमाने राहा आणि सुखाने राहा. प्रत्येकाला जर प्रत्येकाचं प्रेम भेटलं तर आयुष्यभर सुखात राहता येतं. नाहीतर मी अजून सुद्धा दुःखात जगतोय. पण तुमचं आहे ना खरं प्रेम. तू नाही केला माझ्या प्रेमाचा विचार, पण मी करू शकतो ना. सुहास, खरंच मला माफ कर. पोरीची फी भरायची म्हटलं तर पैसे नाहीत तुमच्याकडे. घरात काय आणायचं म्हटलं तर पैसे नाहीत तुमच्याकडे. अहो साधं पोरीला कपडे घ्यायचे तर पैसे नाहीत तुमच्याकडे. काय उपयोग तुमच्यासारख्या बापाचा. खरं आहे तुझं. नाही जमत मला पोरीची फी भरायला, नाही जमत मला पोरांचे लाड करायला, काहीच नाही जमत मला, काहीच जमत नाही. काय करू मग आता? मरू का मी? मरा. जगून तरी काय दिवे लावलेत. अहो लेकरांना जगवता येत नाही तर जन्माला कशाला घातलीत. लाज वाटते मला तुम्हाला नवरा म्हणून घ्यायची. मला काय माहिती मुलांना एवढा खर्च असतोय म्हणून. मुलं जन्मल्यापासून त्यांचं लग्न होईपर्यंत बापानी खर्च करून फक्त बरबादच होत राहायचं का? नाही झेपत मला हे सगळं. पाया पडतो तुझ्या, खरंच नाही झेपत. लग्न कशाला करायचं? झेपत नाही म्हणताय. हे खोटं घालून फिरावं लागतंय. ते पण नाही ठेवलं. काय उपयोग एवढे कष्ट करून? मी काय जुगारात हारलोय का दारू पिऊन पडलोय का कुठं? आपल्या संसारासाठी मी सगळा खर्च केलाय ना, पण किती कष्ट केले तरी पुरत नाही. खरंच या संसाराच्या खेळात हरलोय मी. नाही झेपत माझ्याच्यानी. तुम्ही दोघंही आता माझ्या इथून निघून जा आणि तुझ्या भावाच्या इथं जाऊन राहा. मला नाही झेपत आहे. तिकडे जाऊन आपलं ओझं त्यांना देऊ का? त्यांनी का सांभाळ करावा आमचा? तुला सांगितलं ना एकदा इथून जा म्हणून. नाही तर मी ना जीव घेईन तुम्हा दोघींचा. लय वैताग आलेला आहे मला. आणि आता परत जर माघारी बोलली ना तर मागं पुढं बघायचं नाही मी. चल जा इथून, निघ. चल पोरी चल. काय हो, कुठं निघाल तुम्ही मायले की? अरे बाबा हिच्या बापाने दिले हाकलून. चालले भावाकडं. का बरं? आणि काय झालं? संसारासाठी पैसा पुरेना. जेवढं बी कमवलंय तेवढं कमी पडते. हिच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे नाहीत. आणि आता घरातलं पण संपले, ते आणायला सुद्धा पैसे नाहीत. म्हणून म्हटले की माझ्याच्याने नाही होत संसार, जा तुम्ही. दिला हाकलून. जगात पहिल्यांदा असं होत असं. अर्ध्यावरती सोडलं. तुम्ही नका काळजी करू. कशाला भावाला ओझं म्हणून जाता? चला माझ्यासोबत. कुठं? चला तर. चल ग ताई, चला. काय बरं रामू काका, संसाराच्या खेळात हारलात का तुम्ही? अहो लाखांचं पीक मातीत वाया गेलं तरी तुम्ही न हारणार आहे. मग असं अचानक तुम्हाला काय झालंय? अहो तुम्हीच जर असे हारले तर यांचं आयुष्य उघड्यावर पडेल ना. तुम्हाला समजायला नको का? तर काय करू पोरा, किती कमावलं तरी पुरत नाही. अरे एवढं कष्ट करून सुद्धा घरात खायला अन्न नसेल तर मग कधी कधी स्वतःचाच राग यायला लागतोय. अरे एवढी मोठी झाली माझी पोरगी, पण कधी हिचं मनासारखं लाड नाही करता आलं मला. अरे एवढं सुद्धा जवळ नसावं माणसाच्या. या असल्या जगण्याचाच राग यायला लागलाय. तुमचं दुःख मी समजू शकतो, पण काळजी नका करू. औषधात नाही पिकलं तरी आपण शेती विकत नाही. तसं संसारात काही कमी पडलं तर संसार सोडायचा नसतो.
अहो तुम्ही बाप लोक जर असे करायला लागले तर आम्ही कोणाकडे बघायचं? मी तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करेन. आणि मी पण शिक्षणात अजून मेहनत घेईन आणि तुम्हाला कष्ट पण करू लागेल. तुम्ही काळजी नका करू ना, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर कोणताच बाप हारणार नाही. तुमची अशी साथ द्या मला फक्त. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. वाटलं नव्हतं लग्नाच्या आधी आपली भेट होईल. अहो, आता आपलं लग्न होणार आहे तरी तुम्ही असं भेटायला बोलवत. आणि मला नाही पण म्हणता येत नाही, पण मला खूप भीती वाटते. कशाची? अहो, कुणी आपल्याला बघितलं तर. अगं कोण नाही बघत. आणि तसं पण आपण होणारे नवरा बायको आहेत ना. बरोबर आहे तुमचं, पण भीती वाटते मला, म्हणून म्हणते मी. लय नको घाबरू. बरं, तुम्ही कशासाठी बोलवला होता तो? तू कॉलेजला असताना किंवा शाळेत असताना कोणाच्या प्रेमात पडली का? अहो, असं काहीच नाही. मी खूप घाबरट होते ना, मग असं कधी काही करायचा विचारच केला नाही मी. बरं झालं. नाहीतर आजकालच्या मुली एखाद्या मुलाच्या प्रेमात पडतात आणि लग्न झाल्यावर त्यांना जाग येते का आपण प्रियकरासोबत लग्न करायला पाहिजे होतं. बरं, आणि तुम्ही पडलात का कुणाच्या प्रेमात कधी? अजिबात नाही. आयुष्यातलं पहिलं प्रेम असेल तू. अजून काही विचारायचं असेल ना विचार तू. बिनधास्त विचार, घाबरू नको. अजून काही नाही विचारायचं. आपण असं भेटलेलं कुणाला सांगू नका. नको काळजी करू, नाही सांगत. तसं पण आपलं लग्न होणार आहे ना आता, कशाला टेन्शन घेती? हा, पण असं बरं नाही वाटत ना, म्हणून. तुमचं झालं असेल बोलून तर येऊ मी. बरं जा, आणि कॉल करत जा, आणि व्हिडिओ कॉल पण करत जा. बघा वाटतं तुला. हा, करेल. ठीक आहे. ए स्नेहा, इकडे. कुठे गेली होती तू? कुठं नाही, पूजाकडे गेली होती मी. असं माझ्याशी खोटं बोलती का? तू भेटायला गेली होती ना त्याला? गावातला गोरख भेटला होता, त्यांनी सगळं सांगितलंय मला. म्हणला लग्न जमलंय तरी पोरगण पोरगी असं लपून छपून का भेटतात? काय सांगायचं मी त्याला? अहो, त्यांनीच बोलवलं होतं भेटायला मला. त्यांनी बोलावलं होतं आणि तू गेली? अरे लाज वाटली पाहिजे तुला काहीतरी. गेली ना आता अख्ख्या गावात आबरू आपली. अरे त्यांनी भेटायला बोलवलं होतं तर त्यांना घरी बोलवायचं ना. लोक काय म्हणतील आता? चुकलं. इकडं लोक तोंडात माती घालून गेलेत माझ्या. चुकलं म्हणती. हे बघ, आता आजपासून घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही. चल हो घरात. अरे जरा कामाकडे लक्ष दे. तुझं लग्न जवळ आले. आपलं काम करायला कोणी येणार नाही म्हणून तू काहीच काम करत नाही. आणि ते मोबाईलमध्ये जरा कमी लक्ष घाल. अगं तुझी सून बोलत असती, दुसरं काय पाहतो त्या मोबाईलमध्ये मी? तुला सांगतो, मला लई शांत बायको भेटली. आणि तुला कसं कळालं? भेटायला गेला होता की काय तिला? अगं आता फोनवर बोलतो ना आम्ही, भेटायला कशाला जाऊ? तुझं आपलं काही पण असतंय. हे बघ, जास्त बोलत जाऊ नकोस. अरे या मोबाईल पायी ठरलेली लग्न मोडली आहेत. अगं आता होणारे बायको आहे म्हटल्यावर बोललो तर काय होतं त्याला? बरं अगो बाई पाहुणे, तुम्ही बसा ना. बसायला नाही, महत्वाचं बोलायला आलोय मी. बोला ना. हे लग्न मोडलं म्हणून समजा. कारण तुमच्या मुलाला खूप घाई झाली होती ना मुलीला भेटायची. तेव्हा यांनी परस्पर नियोजन केलं आणि गावाबाहेर भेटले. आणि हे गावातल्या लोकांनी बघितलं. अहो अख्खं गाव नावं ठेवायला लागलंय मला. मी म्हणतो काय गरज होती यांना भेटायची? हे मला अजिबात पटलेलं नाही बघा. त्यामुळे ना हे लग्न आता होऊ नाही शकत. अहो भेटलो म्हणून काय झालं? आता आमचं लग्न होणारच आहे ना. मग तेच म्हणतोय मी, लग्न होणारच होतं ना, तर काय काय झाली तुम्हाला भेटायची? हे बघा,
मी जास्त काही बोलत नाही. हे लग्न मोडलं म्हणून समजा. येतो मी. काय गरज होती तुला भाड्याला भेटायला जायची? हा, एकतर पोरी लग्नाला मिळत नाही, चांगली पोरगी मिळाली होती तिथं पण तू चव घालवलीस. भेटलो म्हणून काय झालं? भेटलं म्हणून काय झालं? अरे लग्न मोडलं. निघ निघ इथून. जातो. जा जा, परत येऊ नकोस. तिकडच तुझं तोंड काळं कर. आईला आजकालची पोरं त्यांची तीच पोरगी पसंत करतात आणि त्यांची तीच लग्न करून येतात. आपल्या पोराने बी पोरगी पसंत केली बरं का, पण किमान लग्न तरी नाही केलं. आज येतोय म्हणला पोरगी दाखवायला, पण कवा यायचा कोणाच ठाऊक. काही आजकालची पिढी सगळा मनानेच कारभार करते. नाहीतर आपल्या काळात एकमेकांना लवकर दाखवत सुद्धा नव्हते, सगळे घरचेच बघायचे. पण मला हे काही पटलं नाही बघा. अहो आपला काळ गेला आता. आताच्या काळात कसं आहे, ज्याला जे पटतंय ते करते. जाऊ दे मुर्दे, त्याला पोरगी पसंत आहे ना, करू दे त्याला लग्न. त्याला तिच्याबरोबर संसार करायचंय आणि अख्खं आयुष्य काढायचंय. का आपल्याला करायचं संसार तिच्याबरोबर? खरं आहे म्हणा हे, पण आजकालच्या पोरी स्वतःला पटल तसंच करतात. काय हो, कशी असेल आपली सून? म्हणजे नाकात डोळ्यात कशी असेल? यायला म्हातारे, तू काय येडीबिडी झाली काय? आता नाकी डोळी कशी आहे मी कावा पाहिली आहे तिला. पण आता घरी येणार आहे ना, तेव्हा हे व्यवस्थित बघून. बरं, बघते. पण मला हे काही बरोबर नाही वाटत. म्हणजे लग्न आधी सून घरी येत नसते ना. अगं आजकाल असंच होत असते. तू ग बस जरा. काय चाललंय? आणि बाहेर बघताय सारखं, कोण येणार आहे काय? माझं सुवास येणारे आणि आमची होणारी सून घेऊन येणारे दाखवायला. त्याचीच तर वाट बघते मी. म्हणजे त्याने पोरगी पसंत केली बाई. चांगलंय. तसं पण आजकाल मुलांना कुठं मुली भेटतायत. बरं झालं. नाही तर काय आहे, आणि मला बी पटलं त्याचं. जाऊ दे, त्याला आयुष्य काढायचंय. आपण कशाला काय बोलून उपयोगी. बरोबर आहे तुमचं. रवी, जरा गावात एक चक्कर मारून येतोस का रे? बघणार ना जरा ते आलेत का. बराच वेळ झाला रे आम्ही त्यांची वाट बघतोय. बरोबर, येतो मी बघू. हा ये बघ लवकर ते. भारी वाटतंय ना? मस्त. तुला सांगतो, इथंच माझं बालपण गेलं. आणि इथं थोडं पुढं गेलं का आपलं ऊसाचं शेत आहे. आपण जायचं का तिकडे? मी नाही बघितलं अजून. जाऊ ना, थोड्या वेळाने जाऊ. चालेल. अरे सुहास, तू इथं आहे वय? घरी नाही जायचं का? गाव काय फिरत बसलाय? अरे तुझे आई वडील सकाळपासून तुझी वाट बघतायत. आम्हाला नाही जायचं घरी. का? याड लागले का तुला? गावात आला आणि घरी नाही जायचं म्हणतो. का नाही जायचं तुला घरी? तुला माहिती आहे ना आमचं घर किती जुनं आहे. कशाला याला घेऊन जायचं? माझे आई वडील कसे राहतात, येड्या गाबाळ्यासारखे. त्यांना पाहून हिला वेगळं काही वाटायचं आणि माझं लग्न मोडायचं. त्याच्यामुळे नको घरी. अरे ज्या आई बापाने तुला जन्म दिला त्या आई वडिलांची लाज वाटते का तुला? ज्या घरात तुझा जन्म झाला त्या घराची लाज वाटते का तुला? अरे तू शहरात आत्ता गेलास रे, मग तू गाव आणि माती विसरलास बघ. अरे आई बापाची लाज वाटणारा जगातला पहिला मुलगा असशील तू. सुहास, आई बाबाची लाज नाही, अभिमान वाटलं पाहिजे. आणि मला काहीतरी वाटेल म्हणून तू असं वागू नकोस. अरे मी प्रेम करते तुझ्यावर, मनात असे कुठलेही विचार आणू नकोस. चल आपण आपल्या घरी जाऊ. लक्ष्मी बघती, जा घरी. तुझे आई वडील तुझी वाट बघतायत. चल. आई, बाबा, बाहेर आहे बरं. पोरा, देखणी बायको बघितलीस बघ. आमची सून लाखात एक शोभून दिसेल. आणि मग मुलगी पाहिली कुणी? माझ्या पोरानं. बर सुनबाई, पाया पड. हे घे. आता पैसे कशाला? अगं राहू दे. सुनबाई पहिल्यांदा पाया पडली ना का तिच्या हातात लक्ष्मी ठेवायला लागती. आता तुझी सासू हलकट आहे बर का, ती नाही द्यायची. पण काय हरकत नाही. अगं जाऊ दे,
त्यांचा स्वभावच असा आहे. हलकट. बोल का हो. अहो असू द्या, घरातलं असं सुंदर वातावरण बघून मला माझ्या घरची आठवण आली. अगं मग आता हे तुझंच घर आहे हा. बरं चला घर दाखवतो तुम्हाला. या चल, चल. या या. चल. आला का काम सोडून? आता काय करायचं इथं गावात राहून? तिकडे राहून काय केलं मी? महिनाभर काम करायचा, 12,000 रुपये पगार. काम करून फक्त शरीराची झीज झाली, बाकी काही नाही. मला नाही करायचा जॉब. आता काही झालं नाही तर राहायचंय. आला तसं माघारी जा. ती बॅग पण काढू नको. अरे गावाकडे काही नाही, निदान लोकांना सांगायला तरी होतं की पोरग शहराकडे कामाला आहे म्हणून. आणि हळूहळू होईन ना पगार वाढ. का तुला एका वर्षात पगार वाढ पाहिजे सगळी? आईला या पोरांना आहे ना कुठे चिटकूनच राहता येत नाही. अरे काय नाही बाबा शेतीत, नको राहू इकडे. शेतीत काय नाही मग बरं तुम्ही आयुष्य काढलं हा? आमचं पोरग नोकरीला आहे, फक्त तुम्हाला असं सांगता येतं. मला नाही जायचं तिकडं. अहो ना खरंच काय नाही तिकडं. काय नाही तिकडं तर मग लोक काही येडी म्हणून राहतात का? काय नाही तिकडं म्हणतोय. हे बघ, उगा माझं डोकं फिरू नको, सांगतोय तेवढं ऐक. अरे कधी आम्हाला महिन्याला पैसे सुद्धा पाठवले नाही तू, तरी पण तुला पगार पुराणा का? पुरत नाही म्हणूनच आलोय. तुम्ही काही म्हणल्या ना मी जाणार नाही तिकडं. ते रूम भाडं, मेसचे पैसे, तिथला किरकोळ खर्च काही उरत नाही. उगाच माझे हाल होतात. कर, तुला काय काशी करायची ती कर. ज्याचा हात मोडन ना त्याच्याच गाड्यात पडन. अरे लग्न होई तोपर्यंत तरी राहा. इथं पोरग बाहेर कामाला असलं ना तरच लग्न होतंय. शेतकऱ्याला कोण पोरगी देत नाही. मला लग्नच नाही करायचं. लग्न होईल म्हणून तर जाणारच नाही मी. तसं पण लग्न झाल्यावर इकडे यावंच लागेल ना. मग इथं राहिलेलं काय वाईट आहे? जाऊ दे, नको सांगू त्याला. तो आहे ना किती सांगितलं तरी आपलं काय ऐकणारच नाही. म्हणजे तू पुन्हा जॉबला नाहीच जाणार? नाही जाणार. म्हणजे आता आपलं लग्न होत नाही असं समज. माझ्या घरच्यांना मुलगा नोकरीवाला पाहिजे. तू तिकडे जॉब करत असशील तर किमान त्यांना वाटेल की मुलगा काहीतरी करतो, लग्नासाठी तयार होतील ते. असं गावात बसलास ना तर काही नसतं होत आपलं. अगं पण तिकडच्या पगारात काही भागतच नाही. उगाच कष्ट करावे लागतात. काय उपयोग आहे बरं अशा जॉबचा? घरच्यांना फसवून लग्न करण्यापेक्षा आहे ना, जे खरं आहे ते सांगून लग्न करू ना. तू ऐक ना, तू जा ना जॉबला. आत्ता पगार कमी आहे म्हणून तू नोकरी सोडशील, पण तुला तुझं पुढचं आयुष्य मातीत घालावं लागेल. त्याचं काय? 12वी वर असा किती पगार भेटणार आहे मला सांग बरं? हा, भेटणार आहे का? त्याच्यापेक्षा मी इथं प्रगती करू शकतो ना. मला समजून कसं घेत नाही कोणी? इथं राहून तू किती प्रगती करणार आहे ना माहितीये मला, नको सांगू. आणि तुला नसेल जायचं ना जॉबला तर मग आपलं लग्न नसते होत. उगाच टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाहीये. जाते मी. अगं स्नेहा, अगं ऐकून तरी घे स्नेहा. वेळेला सगळ्यांनीच नाकारलं राव. मी परत चाललोय जॉबला. अरे पण सकाळीच म्हणला मला आता जायचं नाही, आणि आता परत म्हणतोय मला माघारी जायचंय. अरे नेमकं चाललंय काय तुझं? हे बघ बाबा, तुला नसन न परवडत, नको जाऊ. आलाय तर हा इकडच. हो, नको जाऊ, जाऊ दे. आणि आमचं बोलणं एवढं काय मनावर घेऊ नकोस. तुमच्या बोलण्यामुळे मी चाललोच नाही. पण एक गोष्ट समजली मला, गाव सोडून जर राहिलं ना तर लोकांच्या मनात प्रेम वाढतं, आणि गावात जर राहिलं ना इज्जत नाही राहत. त्यामुळे मी जातो आता, आणि काहीतरी बनवूनच येईल. पण 12,000वर काय थांबणार नाही. थांबा, बॅग घेऊन आलो. वेळेवर खात जा रे, काळजी घे स्वतःची. तुम्ही पण काळजी घ्या, आणि माझं टेन्शन अजिबात घेऊ नका. तुमचं पोरग आहे ना काहीतरी लय मोठं करून येईल. येतो. जन्माला येऊन काहीच उपयोग नाही तुझा. आयुष्यात काहीच केलं नाही तू. अरे तुला चांगलं शिक म्हणलं होतं, तर दिलंय शिक्षण सोडून आणि आला इकडे शेती करायला.
अरे काय नाही बाबा शेतीत, इकडं वर्षाला खर्चायला पैसे नाही राहत आम्हाला. असं वाटलं तू चांगला शिकशील, नोकरीला लागशील आणि आम्हाला इकडं हातभार लागन. पण कशाचं काय, काय उपयोगाचा नाही तू. मला नव्हतं शिकायचं, तुमची काय बळजबरी आहे. पण शेतात काम करतो ना मी, गावात नाही फिरत ना, का घरात बसतो. उगाच काही बोल ना तुम्ही. अरे बाबा, प्रत्येक आई बापाची इच्छा असते की आपल्या पोरांनी शिकावं म्हणून, कारण आयुष्यभर तेवढे कष्ट केलेले असतात. आमच्यावर जे दिवस आले ना ते तुमच्यावर येऊ नये ना म्हणून बोलतो. हे बघ, आपला खिसा जेव्हा गरम असतो ना तेव्हा सगळं जग आपलं असतं. पण जेव्हा आपला खिसा मोकळा होतो ना तेव्हा कोण कुत्रं इचिरत नाही आपल्याला. अरे जेव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना तेव्हा सख्खे नातेवाईक सुद्धा परक्यासारखं वागतात. म्हणून म्हणलं होतं तुला, चांगला शिक आणि नोकरी लाग. काय नाही रे बाबा या शेतीत, काय नाही. लोकांची काही गरज नाही पडणार आपल्याला. एवढे कष्ट करीन मी, काळजी नका करू. आणि शेतीत कसं काय काय पिकत नाही ना बघतो मी. आणि तुम्ही ना रोज शिक्षणावर जाऊ नका, कारण तुम्ही कितीही भांडण केलं ना त्याचा काही उपयोग होणार नाही. तरी मी हिला सांगतच होतो, आपण किती बोललो, किती डोकं आपटलं ना याला काही फरक नाही पडणार. ह्यो आपलं ऐकणारच नाही. ह्यो काय शिकणार आहे का आणि बाकीच्या माणसांवानी नोकरीला लागणार आहे का? नाही. अरे कुणाच्या ना कुणाच्या घरात एखादं ढ पोरग जन्माला येतच असतं. या आपल्या घरात आले. आता काही बोल नका बरं का, नाही तर मी घर सोडून जाईन. तुम्हाला माहिती आहे ना, नाही शिकलो मी. रोज रोज बोलून काही होणार आहे का? महिना तुम्ही मला फी भरायला पैसे देत नव्हते, मेसचे पैसे देत नव्हते. कसं राहायचं होतं मी तिकडं, कसं शिकू? अरे जवळ असते तर दिले असते ना, पण उशिरा का व्हायना, देत होतो का नाही तुला पैसे? हे बघा, शिक्षणावरून आहे ना आता एक शब्द बोलायचा नाही इथून पुढं. जातो मी शेतात. अरे परत जेवून जा. नको मला जेवण. विषय वाढवायची ना लय सवय. काय गरज होती एवढं बोलायची? तूच माझ्या मनात घातलं आणि एकदा का माझ्या डोक्यात आलं का मग टाळकं फिरायला येळ नाही लागत. जाऊ दे, होय घरात आणि जेवाय वाढ मला. आणि त्याचा बी डबा दे, हे लय गुणवान आहे ना. हा देते. हा. हे बघ, आपलं लग्न नाही होऊ शकत. माझ्यामुळे तू तुझा वेळ नको वाया घालू. तू तुझ्या शेतीकडे लक्ष दे. तू माझ्याशिवाय राहू शकत नव्हती ना, मग असं अचानक काय झालं? तुला अचानकच शिक्षण सोडून शेती आवडायला लागली. आणि माझ्या घरचे सुद्धा शेतकरी मुलाशी लग्न नाही लावून देणार. आणि माझी पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती रे. मला वाटलं तू छान शिक्षण घेशील, नोकरी करशील, पण तू गावात येऊन शेती करायला लागलास. मी नोकरीलाच पाहिजे म्हणून जर तुझं प्रेम असेल ना तर असं कधीच होणार नाही. कारण मी शेतकरी का झालो हे तुला सांगून उपयोग नाही. कारण तू माझ्यावर नाही, माझ्या नोकरीवर प्रेम केलं. मी प्रेम तुझ्यावरच केलं, पण तू चुकीचा वागलास. तुझं जर खरं प्रेम असतं ना माझ्यावर, असा नोकरी नाही म्हणून पळ नसता काढला. हे बघ, तुझ्याशी बोलून आहे ना काहीच फायदा नाहीये. तू मला नोकरीलाच पाहिजे होतास आणि तू नोकरीला नाहीस म्हणून मी लग्नाला नाही म्हणते. एवढं घे लक्षात. तू नाही, मीच तुला सोडून देतो. काय गरज नाही मला तुझी. जा निघ. ए अरे देन लवकर डबा. तिकडं पोरग उपाशी असन रानात. आईला तुझं कुठलंच काम लवकर नसतंय बघ. बोंबलू नका दारा. तू आहे ना जेव्हा तरुण होती ना तेव्हा कामाचा स्पीड लय होता बघ तुझ्या. पण जसं तुझं वय झालंय तसं फार स्पीड गेलाय बघ कामाचा. जे मिळते ना ते पण मिळायचं नाही जास्त बोललात तर. सुहास कुठे गेलाय? गेलाय रानात. का रे, काय काम होतं? काय नाही, सहज भेटायला आलतो त्याला. अरे काय भेटतो तू, काय तुझा जोडीदार? हा, एवढं चांगलं शिकायचं दिलंय सोडून आणि बसलाय शेती करत. अहो तो एवढा हुशार आहे, मग त्याने शिक्षण का सोडलंय सांगितलं नाही तुम्हाला? नाही. अहो तुम्हाला एवढी शेती, तुमचं वय होत चालले आणि तुम्हाला शिक्षणाचा खर्च पण झेपत नव्हता. तुम्हाला शेती पण हँडल होत नव्हती, म्हणून त्याने शिक्षण सोडलं आणि तो गावाला आला. आणि त्याने ठरवलं चांगली शेती करायची आणि तुम्हाला सुखात ठेवायचं. हे सगळं त्याने तुमच्यासाठीच केले. माहिला सखी,
आपण पोराला ओळखाय जरा उशीरच केला. अहो एवढंच काय, त्याचं एका मुलीवरती खूप प्रेम होतं, पण ती पण त्याला सोडून गेली. का तर तो शिक्षण सोडून शेती करायला लागला म्हणून. पण हे सगळं काय त्याने तुमच्यासाठीच केले. काय रे रवी, काय चाललंय? लय दिवसाने आला. अरे काय नाही, असंच आलं होतं. पोरा, आमचं लय चुकलं बघ. रोज आम्ही तुला नाही नाही ते बोललो, पण तू आमच्यासाठी, आमच्या काळजीपोटी तुझं शिक्षण सोडून शेती करायला आला. आपल्या पोरांचा आपल्या आईबापांवर लय जीव असतो, पण त्या आईबापांना लवकर लक्षात येत नाही बघ. आज या रवीमुळं आम्हाला कळलं तुझा आमच्यावर किती जीव येते. सुहास तुम्हाला कधीच बोलला नसता, कारण आई बापावर किती प्रेम असतं ना, शब्दात सांगता येत नाही. ना हे सगळं तुमच्यासाठीच. आम्ही एवढे कष्ट करून तुला नोकरीला लावलं आणि तू तुझ्या पसंतीने लग्न करणार. आजकालच्या पोरांचं ना असंच झालंय, त्यांना आई बापाला काहीच विचारायचं नसतंय. मला एक मुलगी आवडते आणि काही झालं ना तिच्यासोबत मी लग्न करणार आहे. तुम्ही मला एवढं शिकवलं म्हणून काय मी तुम्हाला सोडून दिलं का? आता मला नोकरी आहे, सगळं चांगलं आहे, मग माझं ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्यासोबत माझं लग्न लावून द्या ना. अरे पण तू नोकरीला लागण्यासाठी आपण जेवढा खर्च केलाय ना तेवढा हुंडा घ्यायचा आहे आपल्याला, आणि तू असं मनाने लग्न करायला लागला तर कसं व्हायचं आपलं? अरे तू तुझ्या पसंतीने मुलगी केली तर हुंडा मिळायचा नाही आपल्याला. आणि ना तू डोक्याला ताण देऊ नको सांगते तुला मी. हा अरे एवढी चांगली नोकरी आहे तुला, आपण मुलगी पण चांगली बघू. पण आता नोकरीतून भेटतो ना पगार, हुंड्याचं काय करायचं? हा, तुमच्या हुंड्यामुळं मी माझं प्रेम सोडू का? मला अजिबात जमणार नाही. हा, तुला त्या पोरीचीच काळजी आहे. अरे आम्ही तुझ्यासाठी एवढं कष्ट घेतलंय, तुला शिकवलंय, नोकरीला लावलंय, जरा आमच्या मनाचा विचार कर. हे बघ, त्या मुलीच्या घरचे जर हुंडा देत असतील ना तर आपण लग्न करू, पण जर हुंडा देत नसतील तर त्याचा विषय सोडून देतो, आपण दुसरी पोरगी बघू. तिला नाही सोडू शकत मी. तुमच्यामुळं मी माझं प्रेम नाही सोडू शकत. मी तुमचं स्वप्न पूर्ण केलं ना, लागलो नोकरीला, मग तुम्ही माझ्या मनाचा विचार करा ना. हा, तुझ्या मनाचा विचार करा. निघ इथून, जाते पोरीकडं. तिनेच तुला मोठं केलंय ना, नोकरीला लावलंय, वाढवलंय, तिचीच काळजी करतो. निघ. जातो. बघितलं का? बघितलं? एकदा का पोरं नोकरीला लागली ना ती आपली राहत नाही. जाऊ द्या, जे होईल ते होईल. तू नोकरीला लागण्याआधीपासून खरं प्रेम आहे आपलं, आणि आता नोकरीला लागलास तर एवढा बदललास. वाटलं नव्हतं कधी असं होईल म्हणून, पण बरोबर आहे, तू आता नोकरीला लागलास ना. तुला माझी काय गरज, आणि तू का करशील माझ्याशी लग्न? अगं मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय, पण मी काय करू? घरचे ऐकत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे नोकरी आहे तर हुंडा घेऊन लग्न करायचं, आणि आपल्या प्रेमाबद्दल मी सगळं सांगितलं, पण नाही ऐकत ती. बघितलंस, किती खरं प्रेम असलं तरी ते हुंड्यावरच आलं. पण आता काय करायचं? मी एवढे दिवस थांबले तुझ्यासाठी, आलेल्या प्रत्येक मुलाला नकार दिला मी तुझ्यासाठी. मला माहिती आहे ग तुझं किती प्रेम आहे माझ्यावर, पण तुझ्या घरचे हुंडा देतील का? काय हुंडा? नाही करायचं मला तुझ्याशी लग्न. कुठंतरी जाऊन जीव देईल, पण तुझ्याशी लग्न नाही करणार. अरे तुला खरंच माझ्यावर प्रेम असतं ना, आणि माझी काळजी असती ना, तर असं बोललाच नसतास. तुला नोकरी लागावी म्हणून मी कितीतरी नवस केले, आणि तू माझं प्रेम हुंड्यावर आणलंस. अगं तू मला पाहिजेस, हुंडा नाही, पण घरचे ऐकत नाही, मी काय करू? सांगते, मला नाही करायचं तुझ्याशी लग्न. किती खरं प्रेम असलं तरी ते नोकरी लागल्यावर बदलतच, हे समजलं आता मला. जाते मी. थांब, माझ्यासोबत चल. आता डोक्याला हात लावून काय फायदा? पोरग म्हणते ना तसंच करूया, नाहीतरी काय करायचंय पैसा आपल्याला, आणि तोही तसंच चांगलं कमवतोच की. हा, तू बी लागली त्या पोरागत करायला. अरे इथं मातीत रक्त सांडून त्याचं शिक्षण केलंय मी, आणि ते पोरग आता माझं काहीच ऐकत नाही.
मग काय करायचं नाही ऐकत तर? मला हिच्यासोबत लग्न करायचंय आणि आता जर तुम्ही नाही म्हणले ना तर मला पळून जाऊन लग्न करावं लागेल. एवढंच सांगायला मी आलतो. अरे असं काही करायची गरज नाही. कसं असतं ना, प्रत्येक पोराच्या नोकरीचा सौदा आईवडील करतात लग्न करताना, पण मला माझ्या नोकरीचा सौदा होऊन द्यायचा नाही आणि माझं प्रेम मला सोडायचं पण नाही. तुम्ही दोघं पण मला महत्वाचे आहात, म्हणून पुढचं पाऊल उचलण्याआधी मीला तुमच्याकडे घेऊन आलोय. देतो आम्ही लग्न लावून. तुझं लग्न हिच्या बरोबरच लावतो, काळजी नको करू. अरे आम्हाला बी लय पोरं नाही, तू एकटाच आहे. आणि तू बी असं येड्यावानी करायला लागला तर आम्ही काय करायचं बरं? हे बघ पोरी, तू बी याला समजून सांग, जरा आमचा बी विचार कर म्हणावं. मी आहे की तुमची काळजी करायला, फक्त आम्हाला वेगळं करू नका. नाही करत बाळा, आम्ही येतो तुझ्या घरी आणि आम्हाला पण आमच्या लेकराची काळजी आहेच की. लवकर या हा घरी. हा, आता येते मी. तू म्हणला ते खरंच आहे पोरा. आम्ही बाप लोक ना, तुम्ही पोरं नोकरीला लागली का तुमच्या लग्नात आहे ना तुमच्या नोकरीचा सौदाच करायला बसतोय बघ. पण मी तसं नाही करणार. पिल्लू, तुझा उद्या बर्थडे, काय गिफ्ट आणू बरं? तुझ्या आवडीने आणखी, आता मी कसं सांगायचं? बर. ए लंगड्या, पळीतून. का रे सुहास मला लंगड्या म्हणतो? तू लंगडा हायचे, पण जरा तिराळा पण वाटतोय मला. तुला कळत नाही का? इथं आमचा प्रायव्हेट टॉक चाललाय. हा, पळ. बरं पिल्लू, हा. तुला ना मी उद्या आयफोन आणतो. आयफोन? हा. चालेल. काय झालं रवी बेटा, इतका का उदास तू? आई, अगं मला सगळे मंद म्हणतात, तिराळा म्हणतात. अगं माझं असं का गं नशीब? त्या हायवेवरच्या वळणावर मला समोरून येणारी गाडी दिसली नाही म्हणून माझा ऍक्सिडेंट झाला. त्यात माझा एक पाय आदू झाला म्हणून मी लंगडत चालतो ना. अगं मला सगळे लंगडा लंगडा पण म्हणून म्हणतात. अरे तो एक अपघात होता, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. मग सांग ना, आपल्या हातात काय? अगं आई, आपण गरीब आहे. मी लहान असताना आपले आप्पा गेले. मला काही कळत नाही, मला काही करताही येत नाही. अरे ही सगळी मागच्या जन्मीची पाप आहेत, त्याचे भोग आपल्याला ह्याच जन्मी भोगावे लागतात. पण तरीही ह्या जन्मात कोणत्याही परिस्थितीत चांगली कामे करत आपण पुढं जायचं असतं. आणि तुझ्यामध्ये पण खूप चांगले गुण आहेत, ते तू ओळखायचेत. ते मी तुला सांगणार नाही. अगं सांग ना, मग तू अशी माझ्याशी कठोर का वागतेस? कारण माझा मुलगा कमजोर नाहीये. तुझा बाप गेल्यानंतर आईची माया आणि बापाचं कठोरपणासारखं वागले मी. पण तू काळजी करू नकोस, एखादं वाईट वळण आलं म्हणून आयुष्य थांबत नाही, चांगलं वळण येतच. आई ग. ओ दादा, दादा उठा उठा उठा. अहो काय झालं तुम्हाला? उठा. माझा पाय. काय झालं? अहो मी रस्त्याने चाललो होतो, एका कारवाल्याने मला धडक दिली. माझा पाय दुखतोय. अयो. अहो दादा नका घाबरू, इथं जवळ दवाखाना आहे, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. चला बरं माझ्यासोबत तुम्ही. पायले दुखतोय. अहो तुम्ही उठण्याचा प्रयत्न करा, मी आधार देतो तुम्हाला. चला उठा उठा. आता जगत नसतोय मी. सावकाश सावकाश सावकाश. चला. हॅलो, कोण? काय? हो हो हो. आई, ए आई,
काय रे, काय झालं ओरडायला? अगं मी त्या दिवशी तुला त्या माणसाचा ऍक्सिडेंट झालता त्याच्याबद्दल बोललो होतो. हा हा, तू त्याला वाचवलं होतं तो? हा, अगं मी त्याला दवाखान्यात माझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं. तुम्हाला बोलला मी दवाखान्यातून बाहेर पडलो ना मी तुला कॉल करील. मग अगं तो माणूस खूप मोठा निघाला, त्याचा अमेरिकेला ना खूप मोठा व्यवसाय आहे. तो मला बोलला मी तुला अमेरिकेला घेऊन जातो, तुला तिथं नोकरी देतो आणि तुझ्या पायाचं ऑपरेशन पण तिथं होऊन जाईल. तुझ्या आईला हे सगळ्या गोष्टी सांग. काय? हो आई, आता आपले दिवस बदलणार आहेत. आपलं जे दुःख दारिद्र्य आहे ना ते सगळं जाणार. आता सर्व चांगलं होणार आहे बघ आई. बघ, मी तुला म्हणाले होते ना की चांगलं वळण येईल म्हणून.